अवकाळी पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान झालंय। त्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात आहे। एकीकडे शेतकऱ्यांना मदत द्यावी अशी मागणी होते, तर दुसरीकडे कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंनी एक संतापजनक वक्तव्य केले, ज्यामुळे माणिकराव कोकाटेंना शेतकऱ्यांचं दुःख कळत नाही का असा सवाल विचारला जातोय। पाहूयात। कृषी मंत्र्यांना शेतकऱ्यांचं दुःख कळत नाही। कर्जमाफीच्या पैशातून साखरपुडा। माणिकराव कोकाटेंच्या वक्तव्यावरून संताप। अवकाळीने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी काही ठिकाणी भेटी दिल्या। याच भेटी दरम्यान त्यांनी एक वक्तव्य केलं आणि त्यावरून आता संतापाची लाट उसळलेली आहे। पीक विम्याचे पैसे पाहिजेत, मग त्यातून साखरपुडे करा, लग्न करा, असं संतापजनक वक्तव्य त्यांनी केलं। क्रॉपला पैसे, शेतकऱ्याला पैसे, सगळ्याला पैसे, भांडवली गुंतवणूक कोण करतं? सरकार। शेतकरी करतं का? शेतकरी म्हणतो विम्याचे पैसे पाहिजे, याचे पैसे पाहिजे, मग साखरपुडे करा, मग लग्न करा। माणिकराव कोकाटेंच्या या वक्तव्यामुळे त्यांच्यावर टीकेची झोड उठवण्यात आली आहे। विरोधकांनी माणिकराव कोकाटे यांच्यावर संताप व्यक्त करत सरकारलाही खडेबोल सुनावलेले आहे। खरं म्हणजे माणिकराव कोकाटे हे राजकारणामध्ये अनेक वर्ष त्यांनी अशा प्रकारची विधानं करू नये, शेतकऱ्यांना दुखावणारी का करतायत ते अशी विधानं? अजित पवारांनी, प्रफुल्ल पटेल, माणिकराव कोकाटे अशा लोकांना जर लगाम नाही घातला तर त्यांचं काही खरं नाही। आता रोज जॅकेट बदलणाऱ्या मंत्र्याला शेतकऱ्याचा फटका सदरा कधी दिसणार? त्यांना हे सुद्धा माहिती नाही की जी काही कर्जमाफी केली जाते काय ती काय शेतकऱ्याच्या खात्यात डायरेक्ट जात नसते, नाही तर त्यांच्या हातात येत नसते। लोकांच्या हिताचं बोला, उगाच नको त्या विषयावर चर्चा करून तुमचा अक्कल किती हे लोकांना दाखवणे अशी विनंती या सरकारमध्ये असणाऱ्या त्या मंत्र्याला मी करतो। एकीकडे माणिकराव कोकाटेंना विरोधकांनी लक्ष केलेलं असताना उद्योग मंत्री उदय सामंत यांनी मात्र सरकारची बाजू सावरण्याचा प्रयत्न केला आहे। कृषी मंत्र्यांनी नक्की काय वक्तव्य केलंय मी ऐकलेलं नाही, परंतु शेतकरी हा आमचा राज्य शासनाचा एक अविभाज्य घटक आहे। बळीराजाच्या जीवावर आपण सगळे दोन वेळेचं जेवतो याची जाणीव आम्हाला सगळ्यांना असल्यामुळं शेतकऱ्यांचा सन्मान राखणं हे देखील महायुती सरकारचं कर्तव्य आहे। महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस झाला, त्यामुळे पोटच्या लेकराप्रमाणे जपलेली पिकं डोळ्यांदेखत उद्ध्वस्त झाली। या सगळ्या चिंतेत शेतकरी असताना माणिकराव कोकाटे यांनी मात्र शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळलंय, अशीच भावना सध्या सगळीकडे व्यक्त केली जाते आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।